मित्रांनो एक बाई आहे भिकू नावाची, ती बिचारीला चिडवता येते इड्या लवडे. भिकू दीदी भिकू वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाइस कैसे हैं आप लोग? आशा करता हूँ अच्छे होंगे. तो आपण कानातले घेतले होते, कानातले घालायचे आपण. तर गाइस पाहू शकता तुमची भाऊची बॉडी कशी आहे. तर मित्रांनो आज होती गुरु पौर्णिमा. सॉरी डोक्याला अंड लावलेलं आहे, इथं झोपून घेतलं मी. सॉरी. तर आज होती गुरु पौर्णिमा आणि आज आपला भाऊ स्वतःच्या गुरुला नमस्कार करणार आहे मित्रांनो. तर आता माझ्या गुरुचे पाय पडतो मी. तर तुमच्या भाऊचा गुरु तुमचा भाऊच आहे, दुसरा कोणीच नाही मित्रांनो. कारण तुमचा भाऊ अशी मोठी तोप आहे ना, त्या तोपला डायरेक्ट जोडणी डायरेक्ट. तुम्हाला काय सांगू मित्रांनो, आजचा व्लॉग चालू आहे. आजच्या व्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग वाटतं, काय भारी वाटतं, काय खतरनाक वाटतं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर रेग्युलर राहा आपल्या व्लॉगला आणि पाहत राहा तुमच्या भाऊची बकचोदी. तर वेलकम टू न्यू ब्लॉग. तर चालू राहू द्या तुम्ही आणि पाहत राहा तुमच्या भाऊला. तर आंघोळ बाकी आहे माझी, आंघोळ करून घेतो. आंघोळ करल्यानंतर भेटतो तुम्हाला नव्या कपड्यांमध्ये, म्हणजे नवीन रेग्युलर राहतील पण आंघोळ करून भेटतो तुम्हाला. पाहत राहा आपला ब्लॉग. तर लेट्स गो. तर गाईज तुमच्या भाऊची झाली आंघोळ आणि असं कॅमेऱ्यामध्ये पाहूनच नाही ना मित्रांनो, डायरेक्ट तुमचा भाऊ इथला भारी वाटतो ना यार. काय यार स्वतःवर प्रेम होऊन जातं यार. काय सांगू तुम्हाला आता. असं डायरेक्ट इतकं भारी वाटतं ना, आईचा भोसडा एकदम भारी वाटतो मित्रांनो. काय यार असं वाटतं स्वतःशी लव करून घेऊ मित्रांनो, असं वाटतं. काय सांगू तुम्हाला आता. आणि तुमचा भाऊ गुरुपौर्णिमेला स्वतःला गुरु का मानतो माहिती आहे का तुम्हाला? गुरुपौर्णिमेला की तुमचा भाऊ म्हणजे स्वतःलाच आवडतो डायरेक्ट, अशी गंमत आहे. काय सांगू तुम्हाला आता. क्या लुक दिखता रहा है. बहुत अच्छा लुक दिखता है यार. मग काय झालं, मग मी नाही का, मी स्वतःचा गुरु आहे. मी स्वतःचा गुरु अंडे खाऊ शकतो. मला काय कशाची भीती नाही. खूप बेकार काम आहे, बेकार काम आहे. तर गाईज बॉडी बनते का मित्रांनो? बॉडी दिसतोय का गोळा? मित्रांनो एक बाई आहे भिकू नावाची, ती बिचारीला चिडवता येते इड्या लवडे. भिकू दीदी भिकू आईले हो. कलाकार नाही बापू, बेकार कलाकार नाही. कलाकार भूम्या वंसवर या भाऊ ना काय कट चालू आहे अजून. आता कसा चालणार म्हणा भाऊसले कॉल लावस म्हणे, मी म्हणे बोलावस म्हणे, म्हणा भाऊसले म्हणे मोठा राडा करस म्हणे. मी ते तारा वा मोठा आवाज आहे बाई. रियाज आज गुरु पौर्णिमाचे गुरुले नमस्कार करणार. आपले गुरु नाही कोणतं काय आमचे करते तुम्ही बहिणा तुले हाग ना मुत गांडू आणि अक्कल मिशी काढायचे तुले. आम्ही स्वतःची
तिला या वाडखूला गाण धुवायची अक्कल नव्हती मित्रांनो. मी तिला शिकवलं आणि अऊ वाडखू आता पलटून जायली. काय सांगू गुरु पाय हे बा गुरु मी भाषण घेतलंय मू बोला गुरु. मित्रांनो ती बाईच्या डायरेक्ट घराजवळ जाऊन नी राडा करता येते पाहू शकता तुम्ही. उम्या बाई हा मनसोबत नाही रे कोणले दाखव नाही. हाऊस होता मेन केल्याचे बरं का. लप्पी का बरं तू नव्हता अप्पा मेन केलाडी मित्रांनो. once more. इकडे नको रे नाही मी संडास जातो रिक्षा पाहू शकता तुम्ही. हे आमच्या गावचे काठी इथले बेकार आहेत. काय सांगू तुम्हाला इतकं बेकार काय म्हणा मित्रांनो. तर ती बाईला डायरेक्ट रडवस्तू सोडलं नाही मित्रांनो. इतका तिला डायरेक्ट चिडवून टाकलं मित्रांनो. काय सांगू तुम्हाला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ती बाई नुसती डायरेक्ट रडत होती. पण ती बाईचं असं की मित्रांनो तिला ना कोणी बी हिड्यातच काढतं. कोण हिड्यात काढतं आणि आवाज कमी कर. ब्लॉग टाकू नको ते काम दिला ए बेटा आऊ बाळा होत आऊ बी नाव घेत होता त्याचं. काम नको करू बघा. आऊ बी काढत होता. आऊ बी नाव घेत होता. अरे मग तुझ्या तू डायरेक्ट रॉनी कॉलमॅन ना माहिती सारखा दिसत डायरेक्ट रॉनी कॉलमॅन डायरेक्ट. तुझा थोडासा फ्लेक्स करशील ना असा डायरेक्ट रॉनी कॉलमॅन दिसशी डायरेक्ट. रॉनी कॉलमॅन माहित नाही मग तुम्ही बहिण आत ते काय जग मारायला जगिरा ना का मरी जाय वय. WWE अबे यार रॉनी कॉलमॅन काय WWE मधला होता का बेटा. अरे तो ऑलिम्पिया मधला म्हणजे बॉडी बिल्डर होता तो. हा तोच असा वेट उचलायचा ना 2-2, 3-3 हजारचं डायरेक्ट. लेग मारायचा तो डायरेक्ट. हा 2-3 टन भाऊ बेकार काम होतं. जेवढं तुला जेवढी ती एक प्लेट तुनावरी हलावणार नाही का तेवढ्याची 4-5 प्लेटा लावायचा तो एक टाइमाला. इथला बेकार होता. त्याच्यामुळे तो आता पांगळावून गेला काय भाऊ. असा खतरनाक राक्षस होणार तो. बकासूर होता बकासूर आपला अर्धा गावले मारता तो डायरेक्ट. अर्ध्या गावला मारता तो डायरेक्ट. एवढा ताकद. एक टाइम मी ज्या खांद्यावर 800 किलो चढाई दिलं. त्या खांद्यावर 800 किलो मी चढावलं. तू काय बात करतो. 800 किलो मारलं एवढं पाण्यासाठी असं टाकून मारतो. पहिले केशवची बॉडी बेकार होती बरं का डायरेक्ट. तर बरं घर जायला खतरनाक होती. उतरून गेली पराक्रम. अरे तुम्हाला जर का मी गावात बायातली छेड असतो मी नाही डाग अन्नाच बायातली छेडतोस तुम्ही रडाई सोडतोस. बेकार काम ना बेटा तुझं. ब्लॉगर माझी ना दाखडतो ना मी ते बोल दाखडतो म्हणजे मी शूटिंग काढायला होतो म्हणजे तुमच्या दाखवणार होतो. मी तुम्हाला दाखवणार होतो म्हणा की ये गावात किती छेड कानी करता अक्काची. अक्काला रडवून सोडता डायरेक्ट. आज फक्त पौर्णिमेची बंद आहे मित्रांनो. तर गाईज आज गुरुपौर्णिमा होती आणि माझे शिष्य इथे आजूबाजूला बसलेले होते. एडा लंड बंद कर. एडा लवडा शिष्य शिकवला का मी भाडा खाऊ जाटू.
तो गाईज आय लव्ह यू गाईज गाईज नका ना तू नाही का देवाले तुला स्पेशल टाईल्स शिक्षे मराठी. तर गाईज ही रिक्षा आहे का तोशिपच्या बाबांची आहे आणि एकदम 5 स्टार आहे डायरेक्ट. इथे लांब लांब रूट काढते डायरेक्ट राजस्थान, गुजरात, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. टायर नाही झाली टायर. हा काय लेम्बोर्गिनी बराबरी करत. ओ भाई बबीता जी, जेठालाल जी, दोनों 5-5 बेटे. तर गाईज मी पहिले बी सांगितलं होतं मी 500 रुपये रोज काम करतो. तर कोणत्या कंपनीत काम करतो? फार्मा कंपनी, ती फार्मा कंपनी मेडिसिनची. तर ही माझ्या पुढं एक दाखवतो तुम्हाला बा. ही कंपनी पाहू शकता तुम्ही. ही कंपनी इथं आपण काम करतो. तर मी आता जस्ट जात होतो रस्ते धरून. तर मालेवाला काम माझं जात होतो. येऊन लागलो दाखवलं की बाबा कधीचं पुन्हा दाखवलं मी ऑडियन्सला. तर दाखवलं मी मी कोणत्या कंपनीत कामाला जातो तिथे दाखवतो. चल भाऊ दूध घ्यायला चाल. दूध घ्यायला चालते का? चल चल. चालू झालं तिथं रडणं. जाऊ दे मी चाललो. जाऊ दे मी जाऊन येतो. दूध आणलेले 60,000चे आता. ओ नीली शाही अप कर रखे. या कुठं हा भाई कना. व्हॉट इज दिस कना मॅन? दे मी आतमध्ये धर. कना हो बा. मी आई काय आई बारीक कना वय बाजू. कस काय आला पण तू? अय चक्रम खोपडीची. बाहेर घेऊन जाऊ. कना कना सापाचा कना. फाटून दिलं का? हा का? हो हो. किती आणलं? हा 50 रुपयाचं. काय हो 50 रुपयाचं जमा. मग ते 150 रुपये दे. हात खाली कर. हा का? तू शाळेत कुठे जाती? शाळेत कुठे जाती? हा का? तू राहते कुठं बाई? नाशिकला राहते. रामू दादा कोण लागतो तुझा? रामू दादा, रामेश्वर, बुधाभाऊ. ती मी ओळखत वाटतं. हा रितेश दादा कोण लागतो? चेतू बाहेर गेली. चेतू बाहेर गेली. इथं बाय कर. इथं बाय कर. असं हाय कर. हाय पाय आमची चेतू कशी रडती. येडी चेतू. ओम्या हाय कर. का वो बेकार जे बाबू. कोणले मला अप्पू बेकार काम शे तुला. एंजॉय. केशव भाई बोलते और सबको बोलते. चेता बेटा तुझे दात दाखव ना यार ऑडियन्सला. पिवळे पडून गेले. थोडेसे दाखव फक्त थोडेसे. वाव
तेरी इस्माइल पे लाखो दिल फिदा है यार. इस्माइल पे एक टाइम हाच फक्त ऑडियन्स कडे पैसा काय स्माइल आहे इकडे. एक टाइम हाच फक्त केशव एक टाइम हाच. केशव एक टाइम हाच. स्माइल दाखव. स्माइल दाखव यार. एक टाइम स्माइल कर ना यार. बस का म्हणजे मी पाय मग हे पाय मी तुम्ही आज मदत केली ना यार. कुठे मदत केली यार. हा स्टोरी बनाडी लाडकं या बाईने काय केलं माहितीये का. एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओ मध्ये ना तिने काय केलं. अरे यार ऐसी बकचोदी करने से पहले 2 बार सोच लेना चाहिए. मैं किसके सामने बकचोदी कर रहा हूँ. मेरे सामने कौन है. ये मेरे से 2 गुना. ये देखो सरांनी काय टाकलं पा त्याला होऊ शकतं. कोणाला सांगू नको. सरांनी डायरेक्ट त्याला टाकलं म्हणे कोणाला सांगू नको फक्त मी तुझा गुरु आहे म्हणे. तर इतकं बेकार येडा चाळ आहे. मेरी बहन किधर है म्हणे. कोणले येतले. अरे तिथले देवानी मी व्हिडिओ डिलीट कर देतीन त्या. तुम्ही डायरेक्ट कसा करशात व्हिडिओ डिलीट. कसं करशी एक टाइम कर. जाण्याशी ना किती वाजणार पाहू दे. थांब 7 वाजणार 7:12 जायचं आहे. गाईज आजचा ब्लॉग होतो इथंच समाप्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही करा मला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंटमध्ये चांगलं शब्द टाकून जा त्याच्यात. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. आय लव्ह यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमचा गुरु खूप आनंदी आहे तुमच्यासोबत भेटायला. एवढा लवडा वाजू नको ना लंड फकीर. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.